हम्म. आपण अनेकदा असा विचार करतो की या जगात अशी कोणती शक्ती असू शकते का जी चक्क मृत्यूवरही विजय मिळवू शकते. हा विचार खूपदा मनात येतो खला. किंवा समजा ज्याद्वारे निसर्गावर म्हणजे स्वतःच्या अगदी शारीरिक क्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवता येतं. हो, म्हणजे जेव्हा आपण अशा गोष्टी ऐकतो ना, हां. तेव्हा साहजिकच आपल्याला वाटतं की आपण एखादी फॅन्टसी कादंबरी वाचतोय. अगदी बरोबर. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत म्हणजे ज्या स्रोतांच्या मुळाशी आपण जाणार आहोत ते काही कल्पित नाहीयेत. नक्कीच नाहीयेत. आज आपल्या टेबलवर आहे स्वामी राम यांचं अत्यंत गाजलेलं आत्मचरित्र लिव्हिंग विथ द हिमालयन मास्टर्स. हां. आणि याच्या जोडीला आपण मानवी एकाग्रता आणि न्यूरोसायन्सवरचे काही रिसर्च पेपर्स सुद्धा बघणार आहोत. हो, कारण आजचं आपलं मुख्य मिशन हेच आहे की हिमालयातले हे योगी आपलं मन आणि शरीरावर कसं नियंत्रण मिळवतात हे समजून घेणं. बरोबर. आणि हे हजारो वर्षांचं ज्ञान नेमकं कसं काम करतं यामागचं विज्ञान आणि मानसशास्त्र आपल्याला उलगडायचंय. अगदी. आणि हे पुस्तक मानवी क्षमतांच्या सर्वोच्च मर्यादेचा एक अत्यंत सखोल अभ्यास आहे. खरं तर या संपूर्ण अभ्यासातून ना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कोणती? हिमालय म्हणजे केवळ एक बर्फाच्छादित पर्वत नाहीये. तो एका विशाल स्पिरिच्युअल वायफाय राउटर सारखा आहे. अच्छा. हो, आणि या गुरूंना ना त्या खऱ्या शांतीचा अचूक पासवर्ड सापडलेला आहे असं मला वाटतं. वा. हा जो वायफाय राउटरचा विचार तुम्ही मांडलात ना तो तांत्रिकदृष्ट्या पाहायला तर जास्त अचूक आहे. म्हणजे कसं काय? कारण बघा आजच्या या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात आपण सगळेच कुठल्या तरी योग्य सिग्नलच्या शोधात असतो. सतत काहीतरी शोधत असतो आपण. पण आपला मेंदू इतक्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज पकडण्याचा प्रयत्न करत असतो की त्यात मूळ बँडविथच हरवून जाते. अगदी खरंय. स्वतःच्या आतला रिसीव्हर कसा ट्यून करतात. म्हणजे सगळा फोकस आतमध्ये आहे. हो, आणि म्हणूनच हा अभ्यास आजच्या काळात इतका महत्वाचा आहे. बरं, या आध्यात्मिक आणि मानसिक प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी ना मला वाटतं हे मास्टर्स ज्या वातावरणात राहतात ते समजून घेणं खूप आवश्यक आहे. नक्कीच, ती पहिली पायरी आहे. पुस्तकात स्वामी राम यांनी हिमालयातील गुहांमधील त्या अतिशय खडतर आणि एकाकी जीवनाचं वर्णन केलं आहे. हे योगी जगापासून पूर्णपणे दुरावलेले असतात. उणे तापमानात कोणत्याही भौतिक सुखसोयींविना ते तिथे राहतात. अगदी साध्या अवस्थेत. हो, आणि त्यांना बाह्य जगातील कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही, कारण त्यांना जे हवं आहे ते सर्व त्यांच्या आतच सापडलेलं असतं. बरोबर. पण थांबा, मला इथे एक वेगळा विचार मांडायचा आहे. बोला ना. म्हणजे आपण याचा असाही विचार करू शकतो की जेव्हा आजूबाजूला शहरातल्यासारखं ट्रॅफिक नसेल, सतत वाजणारे फोन नसतील आणि ईमेल्सच्या डेडलाईन्स नसतील, तर अशा हिमालयाच्या शांततेत कोणी सहज शांत राहू शकतं ना? असा विचार येणं साहजिक आहे. हो ना. म्हणजे अशा वातावरणात शांत राहणं खूप मोठं कौशल्य आहे असं मला तरी वाटत नाही. वरवर पाहता तुमचा हा विचार अत्यंत तार्किक वाटतो, पण मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं बरं, तर एकांत म्हणजे जे हे आयसोलेशन आहे ते मानवी मेंदूसाठी सर्वात भयानक असू शकतं. असं का? कारण बघा, जेव्हा आपण नेहमीच्या गजबजलेल्या वातावरणात असतो तेव्हा आपला मेंदू सतत बाह्य जगातील स्टिम्युलायला प्रतिसाद देण्यात मग्न असतो. म्हणजे आपण सतत बिझी असतो. हो, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला हिमालयासारख्या पूर्णपणे शांत आणि एकाकी ठिकाणी अचानक नेऊन ठेवलं जिथे कोणताही बाह्य अडथळा नाही, अच्छा, तेव्हा मेंदूचा डिफॉल्ट मोड नेटवर्क अतिशय सक्रिय होतो. म्हणजे नेमकं काय होतं तिथे? म्हणजे असं की बाहेरचा गोंधळ थांबल्यावर माणसाला स्वतःच्याच आतला गोंधळ, दाबलेल्या भावना आणि विचार प्रचंड मोठ्या आवाजात ऐकू येऊ लागतात. ओहो, म्हणजे बाहेरची शांतता आतला आवाज वाढवते तर. अगदी तसंच. आणि जर मनाला योग्य प्रशिक्षण नसेल तर अशी शांतता माणसाला चक्क वेड लावू शकते. बापरे, हे खूपच धक्कादायक आहे. हो ना. हिमालय ही अशी प्रयोगशाळा आहे जिथे बाह्य जग शून्य झाल्यावर आतल्या जगाशी कसा सामना करायचा हे शिकले जाते. म्हणजे बाहेरची शांतता मिळवणे हा उद्देश नसून आतल्या गोंधळाला सामोरे जाण्याची ती एक पूर्वतयारी आहे. एकदम अचूक पकडलात तुम्ही. पण मग प्रश्न असा येतो की हा आतला गोंधळ शांत कसा करायचा? तिथेच खरी कसोटी असते. या अंतर्गत प्रवासात रस्ता भरकटू नये म्हणून स्वामी राम एका खऱ्या गुरूची आवश्यकता स्पष्ट करतात. हो, बंगाली बाबांचा उल्लेख आहे त्यात. अगदी बरोबर. त्यांच्या आयुष्यात बंगाली बाबा नावाचे त्यांचे गुरु होते आणि पुस्तकातील नोंदींनुसार गुरु हा फक्त एखादा विषय शिकवणारा शिक्षक नसतो. बरोबर. तर तो अंधारातनं प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ असतो.
स्वामीराम यांना त्यांच्या गुरूंनी माइंड कंट्रोल, ध्यान आणि अत्यंत कडक शिस्त शिकवली. हो, आणि ती शिस्त खूप कडक होती. आणि या संपूर्ण प्रक्रियेत गुरूंनी एक महत्वाचं तत्व बिंबवलं. शिस्त म्हणजेच स्वातंत्र्य, किंवा ज्याला आपण डिसिप्लिन इक्वल्स फ्रीडम म्हणतो. हे खूपच महत्वाचं सूत्र आहे. मला नेहमी असं वाटतं की आपलं हे जे अनियंत्रित मन आहे ना, ते एका अतिउत्साही आणि उनाड कुत्र्याच्या पिल्लासारखं आहे. अच्छा, छान उदाहरण आहे. हो, म्हणजे जर त्या पिल्लाला शिस्त लावली नाही तर ते घरातील सर्व फर्निचर खराब करेल, सगळीकडे गोंधळ घालेल. अगदी. पण जर त्याला योग्य प्रशिक्षण दिलं तर तेच पिल्लू अत्यंत प्रामाणिक आणि आपला सर्वात चांगला मित्र बनतं. खूपच छान अॅनालॉजी आहे ही. पण या कुत्र्याच्या पिल्लाच्या उदाहरणात मला आणखी एक भर घालायला आवडेल. हो, सांगा ना. ते मन नुसतंच उनाड पिल्लू नाहीये, तर ते एका अत्यंत शक्तिशाली गाडीच्या स्टेअरिंग व्हीलवर बसलेले पिल्लू आहे. अरे बापरे, म्हणजे अपघात नक्कीच. हो ना. त्यामुळे तिथे नुसता गोंधळ नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. खरंय. आणि मगाशी तुम्ही म्हणालात ना, डिसिप्लिन इक्वल्स फ्रीडम, हा जो विरोधाभास आहे तो याच गाडीच्या नियंत्रणाशी जोडलेला आहे. म्हणजे शिस्तीतून मुक्ती कशी मिळते? सामान्यतः आपल्याला वाटतं की शिस्त म्हणजे सकाळी लवकर उठणे, आहारावर नियंत्रण ठेवणे यांसारखी बंधने आहेत. हो, एक प्रकारचं रेस्ट्रिक्शनच वाटतं ते. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे ही शिस्त नसते तेव्हा ती व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र नसतेच मुळी. मग ती काय असते? तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्याच तात्पुरत्या भावनांच्या, रागाच्या आणि आळसाच्या गुलामगिरीत अडकलेली असते. अच्छा, म्हणजे आपण आपल्याच भावनांचे गुलाम असतो. अगदी. शिस्त लावल्यामुळे डिसिजन फटीग म्हणजे सतत निर्णय घेण्यामुळे येणारा जो मानसिक थकवा असतो ना, तो कमी होतो. मेंदूला स्पष्टता मिळते आणि अनावश्यक विचारांच्या जाळ्यातून मुक्तता मिळते. यालाच आपण कॉग्निटिव्ह फ्रीडम असं म्हणू शकतो. वा, म्हणजे खऱ्या स्वातंत्र्यासाठी आधी स्वतःवर राज्य करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि मनाला ही शिस्त लावण्यासाठी बंगाली बाबांसारखे गुरु जे मुख्य हत्यार वापरतात ते म्हणजे ध्यान. हो, मेडिटेशन. पण आजकाल ध्यान या शब्दाचा अर्थ बऱ्याचदा चुकीचा घेतला जातो असं नाही वाटत तुम्हाला? हो, खूपच गैरसमज आहेत त्याबद्दल. असे मानले जाते की ध्यान करणे म्हणजे डोळे बंद करून बसणे आणि जगाचा विसर पडू देणे. पण स्वामीराम यांच्या पुस्तकानुसार ध्यान म्हणजे वास्तवापासून पळून जाणे नसून वास्तवाला अधिक ठळकपणे सामोरे जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. अगदी. सर्वात मोठी ताकद ही वर्तमान काळात जगण्यात आहे. पण मला इथे गोष्ट समजून घ्यायची आहे. विचारानं. डोळे बंद करून शांत बसल्याने वास्तवाचा सामना कसा काय होतो ते तर एस्केपिंग रियालिटी वाटतं ना. कारण ध्यान हे एस्केपिंग रियालिटी नसून ती एक हायपर रियालिटी आहे. हायपर रियालिटी म्हणजे कसं? बघा, मानवी मन हे सतत एकतर भूतकाळातील घटनांचे विश्लेषण करत असतं हां, किंवा भविष्यकाळाची चिंता करत असतं. या सततच्या टाइम ट्रॅव्हलमध्ये मेंदूची प्रचंड कॉग्निटिव्ह ऊर्जा खर्च होते. हो, आपण सतत विचारच करत असतो. ध्यान ही अशी अवस्था आहे जिथे ही सगळी ऊर्जा एकाच बिंदूवर म्हणजे वर्तमानावर केंद्रित केली जाते. अच्छा. न्यूरोप्लास्टिसिटीच्या अभ्यासानुसार जेव्हा आपण वर्तमानात पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो तेव्हा मेंदूतील स्ट्रेस रिस्पॉन्स कमी होतो आणि क्लॅरिटी वाढते. म्हणजे मेंदू शांत होतो. हो. स्वामी रामायणच्या पुस्तकात एका अशा योगीचं उदाहरण आहे जो कधी झोपत नसे. काय? कधी झोपत नसे? हो, तो सतत एका सजग अवस्थेत, ज्याला तुरी अवस्था म्हणतात, त्यात राहत असे. अरे बापरे. याचा अर्थ असा नाही की त्याला विश्रांतीची गरज नव्हती, तर त्याचं मन इतकं वर्तमानात स्थिर होते की त्याला सामान्य माणसासारख्या बेशुद्ध झोपेची गरजच उरली नव्हती. झोप न घेता सतत सजग राहणे हे खरोखरच अविश्वसनीय आहे. हो, हे अद्भुत आहे. आणि जेव्हा मन असे पूर्णपणे एकाग्र होते तेव्हा अनेकदा अशा अद्भुत आणि अमानवीय वाटणाऱ्या गोष्टी घडतात. या पुस्तकातील सर्वात फॅसिनेटिंग भाग मला वाटला तो म्हणजे यात दिलेले चमत्कारांचे संदर्भ. हो, तो भाग खूपच रंजक आहे. दुसऱ्याचे मन वाचणे, स्पर्श करून आजार बरे करणे, अगदी हवेतून विशिष्ट फुलांचा सुगंध निर्माण करणारे मास्टर्स. अगदी. आणि सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे 1970च्या दशकात स्वामी राम यांनी अमेरिकेतील मिनिंजर क्लिनिकमध्ये वैज्ञानिकांसमोर स्वतःच्या हृदयाचे ठोके चक्क 17 सेकंदांसाठी थांबवून दाखवले. हो, हे डॉक्युमेंटेड आहे बरं का. म्हणजे त्यांनी स्वतःच्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमवर नियंत्रण मिळवले होते. हे सर्व ऐकायला खूप अद्भुत वाटतं. वाटतंच. पण इथेच गुरूंनी एक अत्यंत स्पष्ट इशारा दिला आहे की चमत्कारांपेक्षा सत्य जास्त महत्वाचे आहे. अगदी महत्वाचा मुद्दा.
पण खरं सांगायचं तर जर उद्या कोणाला स्वतःच्या हृदयाचे ठोके थांबवता आले किंवा दुसऱ्याच्या मनातलं वाचता आलं तर साहजिकच माणसं त्या चमत्कारांकडेच आकर्षित होणार ना. हो, होणारच. चमत्कारांच्या आहारी जाणं हा मानवी स्वभावच नाहीये का? तो मानवी स्वभाव नक्कीच आहे आणि तोच सर्वात मोठा सापळा आहे. सापळा कसा काय? मानवी मेंदूला नेहमीच शॉर्टकट्सचे आकर्षण असते. मेनिंजर क्लिनिकमधला तो प्रयोग हे सिद्ध करतो की एकाग्रतेच्या माध्यमातून शरीराच्या अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. पण हिमालयन मास्टर्स याला अंतिम ध्येय मानत नाहीत. या अद्भुत क्षमतांना योगशास्त्रामध्ये सिद्धी म्हटलं जातं. अच्छा, सिद्धी. हो, या सिद्धी म्हणजे केवळ प्रचंड एकाग्र मनाचे बाय प्रोडक्ट्स किंवा साईड इफेक्ट्स आहेत. म्हणजे ते मुख्य उद्दिष्ट नाहीये. अजिबात नाही. जेव्हा एखादा साधक हवेतून वस्तू निर्माण करण्याच्या किंवा लोकांचे मन वाचण्याच्या चमत्कारांमध्ये अडकतो तेव्हा त्याचा अहंकार सुखावला जातो. त्याला वाटतं मी कोणीतरी वेगळं आहे. अगदी. त्याला लोकांकडून मिळणारी वाहवा आवडू लागते आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर जिथे अहंकार वाढतो तिथे शिकण्याची आणि सत्याचा शोध घेण्याची प्रक्रिया थांबते. बरोबर. म्हणूनच बंगाली बाबांसारखे गुरु साधकाला या चमत्कारांपासून दूर राहण्याचा कठोर सल्ला देतात. उद्दिष्ट हे जादूगार बनणे नसून स्वतःचं मूळ स्वरूप ओळखणे हे असते. वा. थोडक्यात सांगायचं तर चमत्कार हे केवळ रस्त्यात लागणारी काही आकर्षक दृश्य आहेत, ती आपली अंतिम मंजिल असू शकत नाहीत. अगदी सुरेख सांगितलं. फोकस ऑन ग्रोथ, नॉट मॅजिक, हे सूत्र इथे अत्यंत चपखल बसतं. होय. पण आता आपण एका अत्यंत व्यावहारिक प्रश्नाकडे वळूया. बोला. जर चमत्कार हे उद्दिष्ट नाही आणि आपल्या सर्वांना सर्व काही सोडून हिमालयातल्या गुहेत जाऊन राहणे शक्य नाही, शक्यच नाही येते, तर मग या आधुनिक आणि गुंतागुंतीच्या आयुष्यात या ज्ञानाचा नेमका काय उपयोग? या पुस्तकातील तत्व आपण रोजच्या जगण्यात कशी आणू शकतो? तर व्यावहारिक सवयी आपण रोजच्या आयुष्यात लागू करू शकतो. कोणत्या सवयी? पहिली सवय म्हणजे दररोज स्वतःसोबत काही वेळ घालवणे. काहीही न करता, कोणताही स्क्रीन न पाहता फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. हो, म्हणजे थोडं थांबणे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या विचारांचे तटस्थपणे निरीक्षण करणे, ज्याला सायकोलॉजीमध्ये कॉग्निटिव्ह डिफ्युजन म्हणतात. म्हणजे विचारांपासून स्वतःला वेगळं करणं का? हो, म्हणजे कोणताही विचार आला की लगेच त्यावर प्रतिक्रिया न देता त्याला फक्त एक विचार म्हणून पाहणे. अच्छा. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साधे जीवन. मला या दैनंदिन सवयींची तुलना एका मेंटल हायजीन रुटीनची करायला आवडेल. वा, छान शब्दप्रयोग आहे. हो ना. म्हणजे जसे आपण शरीराची स्वच्छता राखण्यासाठी रोज दात घासतो, अंघोळ करतो, तशीच ही मेंदूची आणि मनाची दररोजची स्वच्छता आहे. रोजचे 10-15 मिनिटांचे ध्यान म्हणजे मनावर साचलेली विचारांची आणि माहितीची धूळ झटकण्यासारखे आहे. आणि तुम्ही जे साध्या जीवनाबद्दल म्हणालात ते तर आजच्या काळात सर्वात जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं. का बरं? कारण आपण अनेकदा आपल्या खऱ्या गरजा आणि आपला हव्यास यातील फरकच विसरून जातो. अगदी मर्मावर बोट ठेवलं तुम्ही. साधे जीवन हे केवळ बाह्य गोष्टींपुरते मर्यादित नाहीये, ते विचारांच्या पातळीवरही लागू होतं. म्हणजे विचारांची साधेपणा? हो, आपण जितक्या जास्त गोष्टी, जास्त माहिती आणि जास्त नाती विनाकारण जमा करत जातो, तितका जास्त कॉग्निटिव्ह क्लटर म्हणजे मानसिक गोंधळ वाढत जातो. हिमालयन मास्टर्सचे जीवन आपल्याला हे शिकवते की जेव्हा आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवतो तेव्हा आपल्या नर्वस सिस्टीमवरील ताण आपोआप कमी होतो. अच्छा. आणि तिथेच एक अत्यंत सखोल आणि स्थिर शांतीचा अनुभव मिळतो. म्हणजे सारांश असा की आपल्याला तो हिमालय आणि ती गुहा बाहेर कुठेही शोधायला जाण्याची गरज नाही. अजिबात नाही. सर्व ज्ञान, ती प्रचंड ताकद आणि तो खरा गुरु आपल्या आतच अस्तित्वात आहे. आपल्याला फक्त तो आतला आवाज ऐकण्यासाठी थोडी शांतता निर्माण करायची आहे. अगदी खरंय. आजची ही सखोल सफर खरोखरच विचार करायला लावणारी होती. स्वामी राम आणि त्यांच्या गुरूंचे अनुभव आपल्याला एका वेगळ्याच वास्तवाची जाणीव करून देतात. नक्कीच. पण ही चर्चा संपवताना मला या सर्व ज्ञानाला आजच्या आधुनिक विज्ञानाशी जोडून एक नवीन आणि थोडा डोकं खाजवायला लावणारा विचार तुमच्या समोर ठेवायचा आहे. बरं, कोणता विचार? आपण पाहिलं की हे हिमालयन योगी वर्षानुवर्षे कठोर शिस्त आणि ध्यान करून ती मनाची परमोच्च शांती मिळवतात. हो, अगदी वेगाने. पण आजच्या काळात ट्रान्सह्युमॅनिझम आणि न्यूरालिंक सारखं तंत्रज्ञान अतिशय वेगाने विकसित होत आहे. हो, अगदी वेगाने. तर एक विचार करा,
जर उद्या शास्त्रज्ञांनी असा एखादा ब्रेन चिप किंवा मायक्रोचिप बनवली हां, जी थेट मेंदूमध्ये बसवल्यावर ती आपल्या मेंदूच्या लहरींना एकाच सेकंदात त्या परमोच्च ध्यानाच्या अवस्थेत किंवा शांतीत घेऊन जाईल, अरे बापरे. तर तो खऱ्या अर्थाने मानवी प्रगतीचा शॉर्टकट असेल, की ज्या प्रवासातून ज्या कष्टांतून जाणे हाच मानवी जन्माचा खरा उद्देश आहे, तो संपूर्ण उद्देशच आपण नष्ट करून टाकू. हां, खूपच खोल प्रश्न आहे. तंत्रज्ञानाने मिळवलेली शांती आणि स्वतः आतून कमावलेली शांती यात काही फरक उरेल का, यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सखोल सफरेत.